2025 संपत चाललंय। हे वर्ष सोपं नव्हतं। काही दिवस हसवणारे होते, काही दिवस शिकवणारे आणि काही दिवस फक्त सहन करायला लावणारे। पण एक गोष्ट कायम होती, माझ्या शंकर बाबांची साथ। जेव्हा परिस्थिती डगमगली तेव्हा बाबा आधार बनून उभे राहिले। जेव्हा मन थकलं तेव्हा त्यांच्या नावानं पुन्हा ताकद मिळाली आणि जेव्हा वाट अडली तेव्हा बाबांनीच मार्ग दाखवला। आज मागे वळून पाहिलं तर जाणवतं, बाबा आयुष्यात आहेत म्हणून सगळं टिकून राहिलं, नाहीतर कदाचित खूप काही गमावलं असतं। आता 2026 सुरू होत आहे। या नव्या वर्षात काही खास मागायचं नाही बाबांकडे, ना यश, ना नाव, ना कोणती अपेक्षा। फक्त एवढंच, शंकर बाबांची साथ ही अशीच राहू द्या। प्रत्येक परिस्थितीत, प्रत्येक निर्णयात, प्रत्येक श्वासात। बाकी जे होईल, जसं होईल ते त्यांच्या इच्छेनेच होऊ द्या। 2025 साठी माझ्या शंकर बाबांचे मनापासून आभार आणि 2026 साठी त्यांच्यावर पूर्णपणे विश्वास। कारण शंकर बाबा सोबत असतील तर काहीच कमी पडत नाही। नवीन वर्षासाठी काही मागत नाही, फक्त शंकर बाबांची साथ पुरेशी आहे। श्री स्वामी समर्थ। जय शंकर।